राम नारायण राम. ज्या दिवसापासून भगवानाने ही पृथ्वी निर्माण केली त्या दिवसापासूनच भगवान अल्लाह यांनी मानवाला निसर्गाचं शिक्षण घेण्यास सांगितलं आहे. पण माणसं निसर्ग शिकण्याऐवजी धर्म आणि जात यांचा अभ्यास करत आहेत. लोकांनी सूर्याकडून शिकायला हवं, कारण सूर्य आपलं प्रकाश पृथ्वीवर सगळीकडे पसरवतो. तो निष्काम भावनेने माणसांची सेवा करतो. याच्या बदल्यात सूर्य काहीही मागत नाही. पृथ्वीला वाचवण्यासाठी सूर्य खूप मेहनत घेतो. एक दिवस तो देखील नाहीसा होईल. पूर्वी आणि आजही काही गावांमध्ये कोळशाच्या शेगडीवर अन्न शिजवलं जातं. त्यातून निघणारा धूर वाऱ्यामुळे आकाशात पसरतो. विचार करा, जर पृथ्वीवर हवा नसती तर धूर आकाशात न जाता एका ठिकाणीच थांबला असता आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास झाला असता. त्यामुळे माणसांनी वाऱ्याच्या तत्वांना, त्याच्या कर्माला, त्याच्या आदर्शांना आणि त्यागाला सन्मान द्यायला हवा. डोक्यापासून पायापर्यंत माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे. माणसाच्या आतला जो उष्णपणा आहे तो सुद्धा सूर्याचाच आहे. आपल्या अंगातलं रक्त हृदयामार्फत शुद्ध होत राहतं आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतं. हे जीवनाच्या सुरुवातीपासून चालू राहतं आणि मृत्यूनंतर संपतं. निसर्गाचं शिक्षण प्रत्येक माणसाने पाळलं पाहिजे. झाडझुडपं, हवा, पाणी हे निसर्गाचे घटक कधीच निसर्गाचं नुकसान करत नाहीत, उलट ते जीवन देतात. पृथ्वीवर आज खूपच प्रदूषण आहे. हे प्रदूषण माणसांनीच पसरवलं आहे. पृथ्वीवर जे युद्ध चालली आहेत ती का आहेत? कारण पृथ्वीवर खाजगी मालकी आहे म्हणून युद्ध चालू आहेत. हे युद्ध पैसा, गर्व आणि जमिनीखाली असलेल्या खनिज पदार्थांसाठी लढलं जातं. जोपर्यंत पृथ्वीवरून मालकी हक्क, खाजगी स्वामित्व हटवलं जाणार नाही तोपर्यंत काहीही बदल होणार नाही. पृथ्वीवर एखादा माणूस जर श्रीमंत घरात जन्म घेतो तर तोही श्रीमंत होतो. ही व्यवस्था पूर्णपणे चुकीची आहे. इतर लोकांनाही श्रीमंत होण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. संविधान असूनसुद्धा पृथ्वीवरून दुःख संपलेलं नाही. आजही पृथ्वीवर गरिबी आहे. इंदिरा गांधींनी म्हणलं होतं की देशातून गरिबी हटवू, पण त्यांनी गरिबी हटवण्याऐवजी गरीब लोकांनाच देशातून हटवलं. पूर्वी जेव्हा अभिनेता आणि अभिनेत्रींना दिग्दर्शक स्क्रिप्ट द्यायचे तेव्हा त्यांना स्क्रिप्टमध्ये काय आहे याचा काही फरक पडायचा नाही. ते फक्त संवाद बोलायचे, कधी धर्माविरुद्ध, कधी धर्माच्या बाजूने. आज हेच अभिनेता अभिनेत्री राजकारणात आले आहेत आणि अजूनही स्क्रिप्टप्रमाणेच वागत आहेत. त्यांना जी स्क्रिप्ट दिली जाते ती ते बोलतात, कारण जर त्यांनी ते नाही बोललं तर पुढच्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळणार नाही. हे त्यांचं राजकीय व्यवसाय बनलं आहे. म्हणून लोकांनी सेलिब्रिटींच्या मागे धावू नये. त्यांच्या माध्यमातून सांगितलेल्या धर्माचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा अंधपणे स्वीकार करू नये. ते फक्त आपलं काम करत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आवडता उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तरीही जनता मूर्ख बनते. ती स्वतःच्या मनाने मत देत नाही तर इतरांच्या बोलण्यावरून निर्णय घेते. म्हणून जनतेला विनंती आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी चांगलं करायला हवं, जेणेकरून आपण त्यांना चांगला निसर्ग, चांगलं पाणी देऊ शकू. त्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी फक्त पैसा सोडून जाणं गरजेचं नाही. लोकांनी जागरूक व्हायला हवं. पंतप्रधान मोदींनी वैयक्तिक संविधान काढून निसर्गाचं संविधान आणायला हवं. जनतेला मोदींकडून आशा आहे की ते देशाचं भलं करतील. म्हणून त्यांना लोकांच्या अपेक्षांवर उतरायला हवं. त्यांना प्रत्येक व्यक्तीची समस्या ऐकायला हवी. पृथ्वीवर जातपात असूच नये. लोकांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगलं वातावरण द्यायला हवं, कार आणि बंगला नव्हे. लोकांनी निसर्गावर प्रेम करायला हवं. निसर्गाच्या तत्वांचा स्वीकार करायला हवा. राम नारायण राम याचा जप लोकांनी करायला हवा, त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळेल.